दोऱ्याचा बडा वन द टॉस आणि बॅट फर्स्ट क्षेत्रक्षणी इन्व्हाइट केलेले वारजबडा टीमला. त्याचा पंचाने दिलाय ग्रीन सिग्नल, हिरवा कंदील. लेट्स प्ले दी ग्रँड फिनाले. पहिलाच बॉल पहिल्या इनिंगचा पहिलाच बॉल. नक्की डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळतोय. येस, इट इज अ वाईड बॉल. नक्कीच लाऊड अपील केली होती. हाऊ वॉज दॅट. पंचाने मात्र पंचावर दबाव आणू नये मित्रांनो. धाव सगळ्या धाव फलकार एक. पुढील चेंडू पुढे सँडी तयार. अर्जुन साडी राईट मोर द विकेट. अर्जुन साडी पार टाकलेला बॉल चांगलासा स्विंग अँड मिस. परंतु मात्र नक्की पडल्या आधीच नक्की बॅटला मात्र फेकून दिलाय. चेंडू निघून चाललाय. टिपिकल टायमिंग अर्जुनच्या बॅट मध्ये. 4-4 चौकार. दी ग्रँड फिनाले माय मेगा फायनल. दोऱ्याचा बाडाचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला पाहू शकाल वाऱ्याचा बाडा टीमचं क्रिकेट. पुढील चेंडू पुणे सँडी तयार. अर्जुन साठी नक्की तर पाहू शकाल बॉडीवर मात्र चेंडू आदळलाय. मात्र नक्की तर पाहू शकाल सन्मान दिला गेलाय. चेंडू आलाय डॉट बॉल. नक्की शफल झाले आडव्या बॅटने. हा कडक अर्जुन कालचीडा बॅट मधनं हा सीमा पार षटकार 6 धावांसाठी. जरा घाई करायची मित्रांनो. धाव संख्या नक्की जर पाहू शकाल 11 धाव संख्या. पुढे सँडी तयार. अर्जुन साठी राईट मोर द विकेट. मात्र नक्की ब्रह्मास्त्र वापरले गेले होतं या स्पर्धेमध्ये. नशीब LBW लेग बिफोर नाही तर फलंदाज बाद असता. फुलनेचा बॉल मात्र प्रश्न विचारला होता. प्रश्नाचं उत्तर आलाय. चेंडू आलाय. हा डॉट. धाव संख्या 11. शेवटचा बॉल असेल. पुढे चेंडू. धाव संख्या 11. पुढे चेंडू. शेवटचा बॉल सँडी तयार. अर्जुन कालचेडासाठी. फुलेनीचा बॉल मात्र लाजवाब. चेंडू मात्र हाताळला होता. इट इज षटक क्रमांक पहिलं समाप्त. धाव संख्या 11. पाहू शकाल मोठी लढत पाहायला मिळते आहे. समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा वडा विपक्ष ओमसाई दोऱ्याचा वडा. दी ग्रँड फिनाले. तिसरं पारितोषिक पटकवले मित्रांनो. टॉसवर निर्णय दिला गेला. तिसरं पारितोषिक पावशाल आई गावदी स्पोर्ट्स कुंभईपाडा. तर चौथं पारितोषिक यजमान टीम होम टीम आमच्या रमेश दादांची टीम. पावशाल हिरा दादांची टीम. संपूर्ण कमिटीची टीम ओमसाई गायदरा. चतुर्थ क्रमांक गायदरा. तिसरं पारितोषिक कुंभईपाडा. आणि पहिली आणि दुसरी अर्थात ग्रँड फिनाले मेगा फायनल पाहायला मिळते आहे. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गणेश गोलंदाज पाहू शकाल. एक नक्की चांगल्या शैलीचा गोलंदाज. कमी वयामध्ये हे उंची भरारी घेणारे हे दोन गोलंदाज पाहू शकाल वाऱ्याच्या टीम कडनं. इयत्ता 12वीला दोन्ही सँडी असेल गणेश असेल इयत्ता 12वीला आहेत. पण तुम्हाला मात्र पाहू शकाल कमी वयामध्ये नक्की पाहू शकाल भरपूर प्रमाणात उंची गाठलेले हे दोन गोलंदाज. गणेश तयार. राऊंड द विकेटने करतील सुरुवात प्रवीणसाठी. फुलेंचा बॉल नक्की पाहू शकाल. बॅटची लिडिंग एज तर लागली होती परंतु मात्र बॉल मात्र कॅरी झाला नाही. चेंडूवाला एक डॉट डिलिव्हरी. इथे मात्र नक्की पाहू शकाल 11 धाव संख्या धाव फलकावर. पुढे चेंडू पुणे गणेश तयार. फुलेंचा बॉल मात्र चांगलासा बॉल मात्र उंचावून
उडवलेला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण नक्की तिकडे गेलेत, पोहोचले गेलेत. स्ट्राईक मात्र रोटेट पाहायला मिळते आहे. भरपूर प्रमाणात पाहू शकाल हवा मात्र सुटलेली पाहायला मिळते आहे. ही हवा पाहू शकाल. धावसंख्या 12 आणि मात्र नक्कीच बॅटिंगसाठी नक्कीच पाहू शकाल प्रेक्षक वर्ग भरपूर प्रमाणात हवा सुटलेली आहे. कारण नक्कीच पाहू शकाल एखाद्या नक्कीच सपाट मैदान, एखाद्या डोंगरावरती मैदान पाहू शकाल. गायदराचं मैदान. हाफ ट्रॅकर बॉलला मात्र नक्कीच उडवायचा होता आणि चेंडूला फेकून दिला आडवा बॅटने. गणेशाच्या हल्ला. अर्जुन कॅल्चुटोचा बॅट मध्ये हा कडक प्रहार षटकार. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच डीजे. धावसंख्या 18 आकड्यावरती. आता मात्र गणेशांच्यावर दबाव पाहायला मिळतोय कारण अर्जुन कालचिडा पाहायला मिळतो. रंगात आल्याने चेंडूला ढग मात्र दाखवताना पाहायला मिळतो आमच्या प्रेक्षकांना. चेंडू पुण्याचा गोलंदाज गणेश तयार अर्जुनसाठी. राऊंड द विकेट अर्जुनसाठी. पाऊचल पुढील बॉल. पुणे नक्की चांगलासा डान्सिंग डाऊन अटॅक आडव्या बॅटने चांगलासा क्षेत्ररक्षण पाहू शकाल. थोडंसं फंबलिंग. एक सिंगल. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू शकाल. स्ट्राईक रोटेट. 2 धावा धाव फलकावून नक्की जुळल्या गेल्या आहेत. 2च्या साईने धावसंख्या जाते 20-20 या आकड्यावरती. अजून 2 चेंडू असतील बाकी. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज. पुन्हा एकदा गणेश तयार. मेगा फायनल साठी आलेल्या माझ्या प्रेक्षक वर्गाचं ग्रामस्थ मंडळ गायदराचं या सहर्ष स्वागत आहे फायनल डे मध्ये. यावेळी मात्र नक्की पाहू शकाल इट इज अ गोल्डन विकेट. पाहू शकाल इथे मात्र अर्जुन कालचिडा इट बॅक टू पॅव्हिलियन. धक्का पाहायला मिळतोय तो पहिला अर्जुन पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच डीजे. न्यू बॅटरला पाहुशाल कल्पेश. 1 गडी बाद 20. पाहुशाल अर्जुन मात्र चांगली फटकेबाजी करून बाद झाला. पुढे गणेश तयार पुणे कल्पेशसाठी. फुलेचा बॉल मात्र उडवला आसमानी टोलावर टोला आणि फेकून दिला आडवा बॅटने. ओहो क्या का बात आहे. कॅमेरामॅनचं मात्र कौतुक करतो प्रकाशजी बांगारा. प्रत्येक मात्र बॉल मात्र कव्हरेज केला गेलाय पाहू शकाल. धन्यवाद प्रकाश दादा. धन्यवाद डीजे. की तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज पाहू शकाल योगेश दोरे येतोय. पुढील चेंडू पुणे गोलंदाज सज्ज. या सुद्धा नक्कीच स्विंग अँड मिस चेंडू टप्पा पडण्याचा थोडासा बाहेर निघताना पाहायला मिळत आहे. हा चेंडू आलाय नक्कीच डॉट डिलिव्हरी पाहू शकाल. पुढील चेंडू पुण्याचा गोलंदाज सज्ज. गजानन दादा मोंडोळा यांचं सुद्धा आगमन झालंय. वेलकम जे स्पर्धे वतीने तुमचं सुद्धा मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जाईल. गजा भाई केलं मात्र नक्की चांगलासा बॅकअप पाहायला मिळत आहे. थोडासा लेट राहिला. खराब क्षेत्र पंकजच्या मार्फत पाहायला मिळत आहे. एक सिंगल नक्की जुळली गेली. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते. नक्की थोडासा चांगला लवकर राहिला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता परंतु असं झालं नाहीये. धाव संख्या धाव फलकावर 27. तिसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुन्हा योगेश तयार.
कल्पेश आणि प्रवीणची जोडी आहे, कितीचा डोंगर उभा करेल, कारण समोरच्या संघांमध्ये नक्कीच पाहू शकाल बलाढ्य महारथी आहे समोरच्या संघांमध्ये, हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. फुल चेंडू पुन्हा योगेश तयार, कल्पेश फुल टॉस बॉल, याला मात्र नक्की पाहू शकाल चेंडू सीमा पार, षटकार खराब क्षेत्रातून पाहायला मिळालं. धन्यवाद, थँक्यू सो मच. फुल चेंडू पुन्हा एकदा योगेश तयार, पुन्हा एकदा बॉलला मात्र उडवलाय, टोल्यावर टोला, हा सुद्धा षटकार. खराब गोलंदाजी योगेश यांची, खराब गोलंदाजी. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. 39 तिसऱ्या षटकातील नक्की खराब गोलंदाजी म्हणावलेलं बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळते कल्पेश. योगेश तयार पुन्हा एकदा कल्पेश साठी, राईट आर्म द विकेट. पुन्हा एकदा नक्की यावलं मात्र नक्की मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आले तिकडे, झेल मात्र नक्कीच कॅरी केला गेलाय, धक्का दुसरा. 2 गडमध्ये 39. धन्यवाद डीजे. धाव संख्या धाव फलकावर पाहू शाल 39. नो बॅटर तुषारला पाहू शाल. आणखीन एक ओव्हर आहे, परंतु तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल असेल. धाव संख्या 39. याचा गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज योगेश तयार, तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल योगेश तुषारसाठी. फुल फुललेनीचा बॉल मात्र नक्की लोअर फुलटॉचा बॉल, क्षेत्ररक्षक धावत आहे तिकडे, एक सिंगल जुळली गेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू शकाल आणि बघता बघता दुसरी सुद्धा धाव नक्की यशस्वीरित्या जुळली गेली. धाव सगळ्या 2 ने पुढे जाते 41 आकड्यावरती. 41 शेवटचं षटक असेल. चला घाई करायचे मित्रांनो, ते मात्र ड्रिंक्स ब्रेक, पाण्याची पूर्तता करायची, धावत पडे जरा पाण्याची पूर्तता करायची. हो, प्रत्येक प्रेक्षकांमध्ये मी कॅमेरा मारला जातोय. नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांमध्ये कॅमेरा मारला जातोय, नक्कीच पाहू शकाल हे दृश्य आमच्या. नक्कीच कॅमेरामॅन चला हात दाखवायचे, हो हात दाखवताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच प्रेक्षक वर्ग नक्कीच ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी रुपेश खंडवी हा येतोय. चेंडू चांगलासा आडवा बॅटने चांगलासा फटका सजवताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच पोहोचले गेलेत. एक सिंगल दुसऱ्या धावासाठी पाहू शकाल. 2 धावा धाव फलकावर जुळल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे जाते आहे. 43 धाव संख्या. 2 गडी बाद 43 पाहूया तुषार आणि प्रवीणची जोडी मैदानामध्ये आहे. तोपर्यंत मात्र धावा येत जात राहतील, परंतु नक्कीच पाहू शकाल जमेची बाजू राहिलेली पाहायला मिळते आहे. कारण नक्कीच 43 धावा अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. तयार पुन्हा एकदा फुलेंचा बॉल मात्र जसा आला तसा बॉलला उडवलाय. जिकडे वारा तिकडेच मारा. आणखी घेतोय
षटकार. मित्रांनो, सामना कसा असावा तर सामना असा असावा. द फायनलचा सामना मात्र रंगताना पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच डीजे. धाव सगळ्या धाव फलकर पाहू शकाल. 2 गडी बाद 49. अजून 4 चेंडू असतील बाकी. 49 अर्धशतकच्या उंबर ठेवून येऊन पोहोचलाय अर्थातच ओमसाई दोरे दबडा संघ. दोन्ही ताकदीचे संघ शहापूर तालुक्यातील एक दादा संघ आमने सामने रफ अँड टफ काटेगडर बेस वर्सेस बेस महामुकाबला पाहायला मिळते. चित्त थरारण्यासाठी सामोर जाणारी स्पर्धा पाहू शकाल. ओमसाई चषक गायदरा पाहू शकाल. फायनल पाहायला मिळते. बॉलची मात्र चाचपणी केली गेली आहे. पुढे चेंडू यासोबत नक्कीच पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. आसमानी टोला. खराब गोलंदाजी. षटकार. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल कारण नक्की बॅटच्या रडार मध्ये मात्र गोलंदाज टाकत जाय आणि तोफा तर तोफा कबूला. षटकार. 55 55 धावसंख्या धाव फलकावर. 55 धावसंख्या. 2 गडी बाद 55. अजूनही नक्कीच पाहू शकाल 3 चेंडू असतील बाकी. नक्की पाहू शकाल. बॉलला मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आले तिकडे परंतु मात्र नक्की पाहू शकाल चेंडू निघून चाललाय. पंच चौकार आहे की षटकार आहे? चौकार आहे. याचं थर्ड अंपायर तुम्हीच याचे चेक करायला. हे नक्कीच पाहू शकाल. थर्ड अंपायर हा रिव्ह्यू द्यायचा आहे कारण थर्ड अंपायरचं काम आहे मित्रांनो. कॉमेंट्री मॅनचं काम आहे समालोचन करणं. हा डिसिजन नक्की देतील थर्ड अंपायर. चेक करायचं DRS. नक्की तिथे थर्ड अंपायरचा इशारा आलाय. नो बॉल. पंच 5 धावा का? 5 धावा. बाय 1 गेट 1. आता माझा पुढे चेंडू आहे फ्री हिट. धाव सगळ्या 60 60. बेकार कंडिशन वारजोडा टीमच्या गोलंदाजांची. 2 गडी बाद 60 धाव संख्या दोरजबड्या संघाची. चांगली पाहुजाल फ्री हिटची चान्स आहे प्रवीण यांच्याकडे. पुणे त्यांचा चांगलाचा फटका स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. एक सिंगल. पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहू शकाल. 2 धावा धाव फलकावर. धाव संख्या 62 62 62 धाव संख्या धाव फलकावर पाहू शकाल. धाव फलक असं नक्की पाहू शकाल. अजून 2 चेंडू शिल्लक असतील. 62 धाव संख्या. गोलंदाज सज्जन रुपेश तयार पुन्हा एकदा प्रवीण साठी. 2 गडी बाद 62 रुपेश तयार पुन्हा एकदा प्रवीण साठी. वाईट बॉल. रन्स मिळतील. रन्स मिळतील. पाहू शकाल. खराब गोलंदाजी म्हणावं लागेल वारजोडा टीमचे. गोलंदाजीने भरपूर समाचार घेतलाय. अर्जुन यांनी सुरुवात केली ते परंतु पाहू शकाल तुषार आणि प्रवीण आहेत. अर्जुनने चांगली सुरुवात करून दिली परंतु तुषार आणि प्रवीण पाहू शकाल फिनिशिंग टच कसा देत आहेत. दरम्यान पुढील चेंडू रुपेश गेलं मात्र नक्की पाहू शकाल. चेंडूवाला स्विंग अँड मिस आणि चेंडू मात्र नक्की इथे 1 बाउन्सची वॉर्निंग दिली गेली आहे. दोन गडी बाद 63. शेवटचा बॉल असेल शिल्लक. वाईट बॉल. या वाईटच्या साईने पुढे जाते धाव संख्या 64. दबाव झळकताना पाहायला मिळतोय. वारजबडा संघ नक्की थोडस गोलंदाजी थोडीशी कोलमडली. दयनीय अवस्था गोलंदाजांची पाहायला मिळते. 64 शेवटचा बॉल असेल. पाहूया 70 होत आहेत का. फुलेलेंचा बॉल मात्र नक्की खोदून काढायचा होता ऑन साइडला. एक सिंगल. क्षेत्ररक्षक नक्की धावतायत. नक्की फलंदाज गॉन. 2 धावा नक्की जुळले गेले. धाव संख्या 66 66 66 आणि जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. 24 बॉल 67 धावांची गरज. 24 बॉल 67 धावांची गरज. चला यायचंय अर्जुन जरा धावत जायचंय. क्षेत्र सजवायचं आहे त्वरित. टू सारखा हा हिमालय पर्वता एवढा डोंगर उभा केलाय. 24 बॉल 4 षटकामध्ये 67 धावांची गरज.
की गणपतजी खंडवी साहेबांकडे नक्की शुभेच्छा आल्या आहेत. ओमसाई दोरेजबडा टीमला एक साई पालखी अध्यक्ष गणपत खंडवी दोरेजबडाचं गोड व्यक्तिमत्व त्याच्याकडे नक्की शुभेच्छा आले. गणपत दादा धन्यवाद. स्ट्राईकला योगेश दोरी रन मशीन ऑफ वाऱ्याचा बाडा तर नॉसला पाऊचल सँडीला 24 बॉल 67 धावा. गोलंदाज सज्ज होईल तुषार. पाहू शकाल काय घडतंय ती ग्रँड फिनाले आहे. पाहू शकाल 24 बॉल 67 धावांची गरज. स्ट्राईकला योगेश दोरे नॉसला सँडी शीदला पाहू शकाल तुषार हा गोलंदाज वापरला गेलाय. गोलंदाज तुषार तयार पण येतात योगेश दोरेसाठी. चांगला फटका सरळ रेषेमध्ये बॉलला मात्र उडवलाय. पहिला बॉल तुम्ही मारू शकता जरा मी का नाही आहे याचा टिक फॉर टॅक्स जसं उत्तर देताना योगेश दोरे द रन मशीन ऑफ वाऱ्याचा टीम कडनं हा पहिला षटकार. धन्यवाद डीजे थँक्यू सो मच डीजे. पहिला अक्षरवती षटकार यलगार तर केला गेलाय. पाहूया पुनरागमन करू शकेल का तुषार. आगाजाचा अंजाम कैसा होगा एक तो वक्त ही बताएगा. पुलचलो पुण्याचा तुषार तयार योगेशसाठी. राईटा मुरदुरीने मारा करतायत. पाय टाकले बॉल चांगला ऑन साईडला खोदून काढलेला पाहू शकाल. क्षेत्ररक्षण नक्की धावतायत आणि त्या क्षेत्ररक्षण पाहू शकाल लाजबाब क्षेत्ररक्षण पाहू शकाल. चौकार आहे हो हो चौकार आहे. चांगलं पाहू शकाल तिकडे व्हॉलेंटियर स्वयंसेवक सांगतात की चौकार 4 रन. व्हॉलेंटियर सांगतात की हा चौकार आहे. धन्यवाद व्हॉलेंटियर. पाहू शकताल भीमर साठी रिव्ह्यू असं ऑफिशियल्स नक्की सांगतायत. धन्यवाद. धाव संख्या 10 2 चेंडूवर 10 धावा. अजूनही नक्की जर पाहू शकाल मोठी अर्धा संघ आहे वाऱ्याचा बडा. पाहू शकाल याला स्क्वेअर कट अर्ध्यावर येऊन पोहोचलाय परंतु मात्र अर्ध काम बाकी असं सांगतो योगेश. क्षेत्ररक्षण मात्र धावताना पाहायला मिळतो आणि चेंडू सीमा पार. योगेश दोरे ब्रँडेड चौकार. धन्यवाद डीजे. धाव सगळ्या 14 या आकड्यावरती. तुम्ही मारू शकता तर आम्ही का नाही आहे याचं उत्तर मात्र दिलं योगेश दोरे. या रन मशीन धाव संख्या 14 21 बॉल आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. 21 बॉल्स आणि नक्कीच पाहू शकाल 53 धावांची गरज. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये तब्दील पाहायला मिळते आहे. पाहू शकाल जिकडे वारा तिकडेच मारा परंतु सगळीकडे वारा आहे मित्रांनो कुठे पण मारा. पुलचिनू पुन्हा एकदा गोलंदाज तुषार तयार योगेश. ओम साई धोऱ्याचा वाडा विपक्ष समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा वाडा. तुषार तयार पुन्हा एकदा. यानंतर नक्कीच फॉलो थ्रू थोडासा गडबड होताना पाहायला मिळते. पहिला चेंडू षटकार त्यानंतर दुसरा चौकार तिसरा चेंडू चौकार. 14 धावा तर जमवल्या गेल्या आहेत. अजूनही पहिल्या षटकातील 3 चेंडू बाकी असतील. पुढील चेंडू तुषार तयार योगेशसाठी. याला सुद्धा नक्कीच पाहू शकाल स्वतःच्या फॉलोवर नक्कीच नकार दिलाय. नक्कीच यावेळी मात्र नक्कीच पूर्ण आगमन केलाय. पाहू शकाल कमबॅक करताना पाहायला मिळतोय तुषार यांच्या माध्यमातून. नक्की तुल्यबल संघ पाहू शकाल ओमसाई धोरेचा बडा संघ सुद्धा आहे. तर त्याच्या विपक्ष टीम नक्कीच पाहू शकाल समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा बडा संघ. दादा विपक्ष दादा बेस वर्सेस बेस रफ अँड टफ अंगावर काटे आणणारा सामना. म्हणजे सामना कसा असावा तर मेगा फायनल सारखा. पुढील चेंडू तुषार तयार योगेशसाठी. याला मात्र चांगलासा बॉल मात्र उडवलाय. ओहो अर्जुन चुकी करणार नाही ते मात्र नक्की रन मशीनला मात्र पाठवलाय. फलंदाज गोवान पाहू शकाल पिन ड्रॉप सायलेंट रन मशीनला मात्र पाठवलाय बॅक टू पवेलियन. धन्यवाद डीजे. नक्कीच ठाण्याचा ठाण्या वाघ आनंद धर्मवीर आनंदी साहेबांचं नक्कीच सॉंग्स आपण ऐकलं. धन्यवाद आनंदाजी. अरे साहेब हॅलो चेक. आता मात्र नक्की पाहू शकाल काय कमबॅक केलेलं पाहायला मिळते ते. तुषार या गोलंदाजानं योगेश धोरेला मात्र पवेलमध्ये धाडलाय.
संतोषला पाहू शकाल 19 बॉल्स आणि 53 धावांची गरज. 19 बॉल आणि 53 धावांची गरज. चला घाई करायची मित्रांनो. 19 बॉल 53 धावा या मैदानामध्ये मित्रांनो रनांची काही कमी नाही आहे. पाहू शकाल कारण वाऱ्याच्या वेगाने मात्र धाव संख्या जात आहेत. आपण पाहतोय पहिल्या दिवसामध्ये ते 5वा दिवस दुपार सत्र. अल्ला पुन्हा एकदा माझ्या मायबाप प्रेक्षक वर्गाचं या प्रेक्षक राजा तुमच्या पाठिंब्यामुळे ही स्पर्धा पार पडते. सर्व प्रेक्षक राजा वर्गाचं तहे दिल से नक्की स्वागत करतोय मित्रांनो. पुण्याचा तुषार तयार संतोषसाठी. चांगलासा स्ट्रेट द ग्राउंड पाहू शकाल. चांगला शॉट पाहू शकाल. ओहो त्या क्षेत्ररक्षणाला बीट करून खराब क्षेत्ररक्षण. चौकार धाव संख्या जाते 18 या आकड्यावरती. आता मात्र 18 बॉल आणि 49 धावांची गरज. 18 बॉल आणि 49 धावांची गरज. धाव संख्या 18 बॉल 49 धावांची गरज. अठरा बॉल 49 धावांची गरज. चला स्पीड करा. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. अर्जुन कालचेडा हा गोलंदाज वापरला गेलाय. पाहुशा स्ट्राईकला सँडी शीद नॉसला पाहुशाला संतोष शीदला. अठरा बॉल 49 पाहू शकाल. इथे रनांची काही कमी नाही आहे. बॅटला जर कनेक्ट झाला तर नक्की षटकार जातो एवढी हवा आहे मित्रांनो. पाहू शकाल प्रेक्षकांच्या नजरा सुद्धा पाहायला मिळत आहेत या मॅच वरती आणि एबीडी स्पोर्टच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचं सुद्धा सहर्ष स्वागत करतोय. अठरा बॉल 49. अर्जुन हा अस्त्र वापरला गेला. एक अष्टपैलू खेळाडू ओपनचं क्रिकेट असो. पाहू शकाल हरिओम मित्रमंडळ शहापूर टीम कडनं नक्की प्रतिनिधित्व केलेलं आहे. तो म्हणजे कल्पेश जाधव यांच्या टीम मध्ये पाहतोय अर्जुन कालचडा यांना. 18 बॉल 49 समोर आहे. नक्कीच एक हार्ड फलंदाज सँडी शीदला. हे सुद्धा मोठं नाव आहे मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये वारेजवाडा टीमचा हा स्टार खेळाडू होऊ शकतो. लाऊड अपील केली होती. टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस. 17 बॉल 49. 17 बॉल 49. पुढील चेंडू पुन्हा अर्जुन. याला मात्र नक्कीच बॉलला मात्र उडवलाय. फटका मात्र फसलेला पाहायला मिळतोय. फलंदाज गॉन. सँडी बॅक टू पवेलियन. खराब शॉट सिलेक्शन. दुसरा धक्का 2 गडी 18. दशरथला पाहू शकाल. 16 बॉल 49. 16 बॉल 49 धावांची गरज. होऊ शकाल 16 बॉल 49. अर्जुन नाके चांगले गोलंदाजी पाहायला मिळते आहे. तो बॅटिंग लाईनअप थोडीशी दगबगली पाहायला मिळते आहे. 16 बॉल 49. पुढील चेंडू पुन्हा द्या. अर्जुन तयार दशरथसाठी. याला पुन्हा एकदा लाऊड अपेल. पुन्हा एकदा चेंडू स्विंग अँड मिस. कुठेतरी बॅकफुटला पाहू शकाल कारण फायनल आहे मित्रांनो. प्रथम पारितोषिक आहे 20,000 रुपये. द्वितीय 10,000 रुपये रोख रक्कम दिली जाईल आणि चांगलं भव्य दिव्य ट्रॉफ्या दिल्या जातील. 15 बॉल 49. कुठेतरी मात्र सामना मात्र नक्कीच उघड होत चाललेला पाहायला मिळतोय. 15 बॉल 49. अर्जुन तयार. याला सोना नक्की दांडी गोल. फलंदाज गोवान. पाहू शकाल इथे मात्र नक्कीच बॅकफुटला आता मात्र वारेजवाडा संघ न्यू बॅटर पाठवायचा आहे. तीन गडीमध्ये 18 धाव संख्या धाव फलकार. 14 बॉल 49. न्यू बॅटर
सुनील पाहू शकाल, सुनील झुगरेला 14 बॉल 49. चौदा बॉल 49. गोलंदाज पुन्हा एकदा अर्जुन तयार. सुनील साठी थोडीशी बॉलिंग मात्र खराब पडली होती. गोलंदाजानं मात्र पाहू शकाल मोठी झोड घातली होती. या फलंदाजाने पाहू शकाल 67 धावांचा डोंगर त्यावर मेगा फायनल मध्ये खराब गोलंदाजी कामगिरी पाहू शकाल वारच्या टीम कडनं. 14 बॉल 49. अर्जुन तयार सुनील साठी 14 बॉल 49. यावेळी सुद्धा नक्कीच बॅटची लिडिंग एज. हा सुद्धा चेंडूवाला डॉट बॉल. 13 बॉल 49 समीकरण पाहू शकतो. 13 बॉल 49. शेवटचा बॉल अर्जुन तयार पण येतात सुनील साठी. ओम साई चषक गायदरा तिसरा पारितोषिक पटकावणारा संघ अर्थात पाहू शकाल आई गावदी विस्फोट कुंभईपाडा. चौथा पारितोषिक अर्थात यजमान टीम ओम साई गायदरा संघ पाहू शकाल पहिली आणि दुसरी साठी लागलेली चुरस ती ग्रँड फिनाले. त्याला नक्की चांगलासा आडवा बॅटने चांगलासा प्रहारी फटका पाहू शकाल. त्या क्षेत्ररक्षणा बीट करून चाललाय चेंडू सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या नक्की 4 ने पुढे जाते. 22 धावसंख्या धाव फलकावर पाहू शकाल. 12 बॉल आणि 45 धावांची गरज. 12 बॉल आणि 45 धावांची गरज. अंकेश बांगारा कुठे असतील संपर्क साधायचा आहे. अंकेश बांगारा यायचं आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने. बारा बॉल 45. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाज नितीनला पाहू शकाल. 12 बॉल 45. 12 बॉल 45 धावांची गरज. या षटकामध्ये डबल जवळ नक्की 20 तर धावा मारावे लागतील. 20-25. बारा बॉल 45. पुढील चेंडू पुण्याचा गोलंदाज सज्ज. नितीन तयार संतोष साठी. 12 बॉल 45 धावा. 12 बॉल 2 षटकामध्ये 45 धावांची गरज. मेगा फायनल पाहायला मिळते आहे. यावेळी सुद्धा स्लो वन डिलिव्हरी चेंडू डॉट बॉल. 11 बॉल 45. प्रत्येक चेंडूवरती मात्र समीकरण बदलणारा संघ नाव म्हणजे क्रिकेट आहे. टेनिस बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेट मित्रांनो. आणि आजचा टेनिस बॉल सध्या महाराष्ट्रामध्ये नक्कीच 2 ट्रेड चालू आहेत. एक म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट, दुसरा म्हणजे नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहू शकाल. यावेळी सुद्धा नक्कीच पाहू शकाल आडव्या बॅटने चांगलासा प्रहारी फटका. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न पाहू शकाल आणि 2 धावा धाव फलकर जुळले गेले. धावसंख्या 2 ने पुढे 24च्या घरामध्ये. अजूनही नक्कीच 10 बॉल आणि 43 धावांची गरज. 10 बॉल 43 धावा. पुढे चेंडू पुण्याला नितीन तयार संतोष साठी. नक्कीच स्क्वेअर कटचा फटका पाहू शकाल. डायरेक्ट हिट पाहू शकाल. फलंदाज गोवान. चला ज्याला बॅटिंग करायचे त्यांनी धावत जायचंय. आता मात्र बॅकफुटला पाहू शकाल कुठेतरी. टीम समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा संघ आणि नक्कीच मजबूत स्थिती अर्जुन कालचडा यांचा संघ ओम साई दोऱ्याचा पाडा. न्यू बॅटर रुपेश खंडवीला पाहू शकाल. नऊ बॉल आणि नक्की अजूनही 43 धावांची गरज. 9 बॉल 43. न्यू बॅटर रुपेश जरा धावत जायचंय. वेळ आपले कमी आहे मित्रांनो. साहेबाला बॅट घेऊन जायचंय. की पाहू शकाल मित्रांनो. स्वागत बिगत नाहीये. डायरेक्ट बक्षीस वितरण केलं जाईल मित्रांनो. हे अप्रतिम आहे मित्रांनो. नक्कीच आम्हाला सुद्धा किनवली फणसपाडाला जायचंय. किनवली फणसपाडा नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये तिथे सुद्धा फायनल आहे. किनवली मध्ये जायचंय. 9 बॉल 43. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. नितीन तयार. न्यू बॅटर नसल्या पाहू शकाल रुपेश. तर स्ट्राईकला सुनील. ओहो याला मात्र नक्कीच बॉलला मात्र उडवला आसमानी टोला. नवी
हा ना नक्की षटकार पाहू शकाल. धाव सगळ्या 6 भरकन पुढे जाते. यामध्ये नक्की चांगलासा स्क्वेअर कटचा नजारा पाहू शकाल. आणि चेंडू निघून चालला नक्कीच. एक सिंगल नक्की जुळली जाते. एका सिंगलच्या मदतीने धाव सगळी जाते ती 31च्या घरामध्ये. 7 बॉल 36 शेवटचा बॉल. 7 बॉल 36. 6 षटकार मारू लागतील असं सांगतात अनंतजी आरे सर. जिंकू शकता नक्कीच, का नाही जिंकू शकत. यालसर नक्की पाहू शकाल. नकार दिलाय. 6 बॉल 36. 6 षटकार लागतात. चला घाई करायची आहे. नवीन गोलंदाज अर्जुन वापरायचा आहे. तसं टाइमपास करायचा नाहीये. नक्की बक्षीस समारंभ लगेच केला जाईल मित्रांनो. नोंद घ्यायची. कोणाचा पाहुण्यांचा सत्कार नाहीये करायचा, कारण नक्की ग्रामस्थ मंडळ धन्यवाद देतोय. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ गायदरा तुम्ही या स्पर्धेला नक्की पाठिंबा दिला. सर्व ज्येष्ठ नागरिक गायदराचे या धन्यवाद. या संपूर्ण पंचकृषी असेल, शिरोळ असेल, नक्की गोपालपाडा धन्यवाद तुम्ही आम्हाला सहकार्य केल्याबद्दल. नक्की मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद ग्रामस्थ मंडळ गायदरा. जे ज्येष्ठ नागरिक, हे वरिष्ठ नागरिक धन्यवाद देतोय. सहा बॉल 36. 6 षटकार मार लागतील. 6 बॉल 36. सुनील तयार. सुनील टू सुनील. गोलंदाज सुनील, फलंदाज सुनील. त्यामध्ये नक्की उडवलाय बॉलला पाहू शकाल. एक तर आलाय. 5 मारावे लागतील. बरोबर ना. एक तर आलाय. 5 मारावे लागतील. पाच बॉल 30. 5 षटकार अजूनही. एक तर मारला, अजून 5 मारावे लागतील. वाईड बॉल. नक्कीच पाहू शकाल. वाईड बॉल. धन्यवाद. धावसं काय 1 ने पुढे जाते. 38 रन धावा. पुढे चेंडू. गोलंदाज सज्ज. यावेळेस नक्कीच मोठा फटका खेळायचा होता. लाऊड फेल केली होती. आता मात्र नक्कीच कुठेतरी 4 बॉल 29. जवळजवळ नक्कीच मेगा फायनलचं दार उघडले आणि फायनलचा मानकरी ठरू शकेल का धुळेचा बडा संघ, कारण नक्की 4 बॉल 29 वारिसपाडा टीमला कुठेतरी बॅकफुटला पाहू शकाल. 4 बॉल 29 जवळजवळ नामुमकिन आहे. सुनील टू सुनील तयार. पण एकदा नक्कीच स्क्वेअर कट नजराना पाहू शकाल. इथे मात्र सामना मात्र संपूर्ण आता झुकलेला आहे टीम ओम साई दोरेचा बडा संघाकडे. आणि नक्कीच पराभवाच्या छायेत समर्थ स्पोर्ट्स वाऱ्याचा बाडा. नक्की उंचावर मारला चेंडू रुपेश खडवीच्या बॅट मधनं. हा हवाई सफर. ओहो, प्रकाश भांगार मात्र कॅमेरामध्ये कॅप्चर करताना तो बॉल. षटकार. दोन बॉल 22. नक्कीच कुठेतरी आता मात्र प्रथम क्रमांकाचे घेऊन जाणार दोऱ्याचा पाडा असं सांगणारा पाहुशाल यांचा संघ. यावेळेस चेंडू आणि स्विंग अँड मिस. प्रथम क्रमांकाचा नक्कीच पाहू शकाल. एक फक्त चेंडू बाकी आहे. तिसरं पारितोषिक नक्कीच पाहू शकाल. आई गावदिवसट कुंभईपाडा. चौथं यजमान टीम ओमसाई गायदरा. आणि पहिलं पारितोषिक पटकावलंय ओमसाई दोऱ्याचा बाडा. अभिनंदन टीम. अभिनंदन सरपंच विजेता. कालची स्टंप घेऊन जायचं नाहीये.